ओबीसींच्या वेगवेगळ्या प्रश्नांसंदर्भात राज्यभरातले प्रमुख ओबीसी नेते आज मुंबईत एकवटलेले आहेत आणि वेगवेगळ्या विषयावरती विचारमंथन होतं आहे। ओबीसींचे प्रश्न त्याचबरोबर माजी मंत्री छगनराव भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही आणि त्यामुळे त्या गोष्टीवर सुद्धा चर्चा होणार आहे। आपण पाहतो की मुंबईतल्या एका हॉलमध्ये ही बैठक जी आहे ती पार पडते आहे। राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून सगळे ओबीसी नेते जे आहेत ते आज एकवटलेले आहेत आणि आज जवळपास 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत ही बैठक होणार आहे। सगळ्या विषयावरती चर्चा होईल आणि त्यानंतर छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी ओबीसींचे हे प्रमुख नेते जे आहेत ते सुद्धा जाणार आहेत। नेमकं आज या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यावरती चर्चा होणार आहे आणि कुठल्या मुद्द्यांवरती धरून पुढची रूपरेषा जी आहे ती ठरली जाणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। ओबीसींचे नेते प्रकाशअण्णा शेंडगे आपल्या सोबत आहेत, ते सुद्धा या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेणार आहोत। आपण पाहतो की शेंडगे साहेब, बैठक आज होते आहे, आज ही महत्त्वाची बैठक मानली जाते। या बैठकीमध्ये कोणकोणते मुद्दे तुम्ही चर्चेला घेणार आहात आणि 4 वाजता छगन भुजबळ यांची सुद्धा भेट घेणार आहात, नेमकं बैठकीचं औचित्य काय आहे? आज या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर जे काय घडलं सगळ्यांनी हे केलेलं आहे, त्यामुळं ओबीसी महाराष्ट्रातला ओबीसी हा संभ्रमित अवस्थेत आहे की नक्की आता ह्या सरकारकडून आपल्या ज्या मागण्या प्रलंबित आहेत, फॉर एक्झाम्पल आमच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत, आमचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलेलं आहे, त्याचप्रमाणे आमचे हॉस्टेलचे प्रश्न आहेत, आमचे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, आमचे अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न अजूनपर्यंत मार्गी लागलेले नाहीत। आणि त्याचप्रमाणे जरांगेंचं उपोषणसुद्धा आता त्यांनीसुद्धा आव्हान दिलेलं आहे सरकारला की पुन्हा उपोषण चालू करणार आहे। त्यामुळे आता हे सरकार जरांगेंच्या मागण्यामध्ये काय भूमिका घेणार आहे, त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का तर लागणार आहे की काय करणार आहे, ह्या सगळ्या प्रश्नावरती जे आहे चर्चा करून आज आम्ही सरकारकडे आमचं मागणं काय मांडायचं, ह्या नवीन सरकारला आम्ही कसं आम्ही सामोरे जाणार आहोत त्याची चर्चा जी आहे ते आज आम्ही या ठिकाणी करणार आहोत। आणि या सरकारला ओबीसीच्या प्रलंबित मागण्या असतील त्या मागण्याचं निवेदनसुद्धा जे आहे त्याचासुद्धा मसुदा जो आहे तो आम्ही तयार करणार आहोत। आम्ही शक्यतो जर वेळ मिळाला तर मुख्यमंत्र्यांची आम्ही भेटही घेण्याचा प्रयत्न करू, DCM शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, त्यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न करू। आणि एकंदरीत हा जो नवीन सरकार जे आहे या नवीन सरकारपुढं जे काय ओबीसीचं जे आव्हान आहे, मराठा समाजाचं आव्हान आहे, त्यामुळं हा प्रश्न जो आहे हा प्रश्न साधकबाधक विचार करून एक मुखानं एक दिलानं या येणाऱ्या सगळ्या ह्या सरकारला सामोरं जायचं। वेळप्रसंगी जर सरकार ओबीसीच्या विरोधात भूमिका घेणार असेल तर रस्त्यावरची लढाईसुद्धा करण्याची तयारी जी आहे त्याचीसुद्धा चर्चा जी आहे ती आम्ही या ठिकाणी करणार आहोत। आणि दुसरा आमचा महत्त्वाचा आणखी एक महत्त्व आजचा बैठकीचं आहे की छगन भुजबळ साहेब जे आहेत ते ओबीसीचे अनेक वर्षापासून नेते आहेत, त्यांनी अनेक संघर्ष केलेले आहेत। मध्ये जरांगेच्या संघर्षामध्ये आम्ही त्यांना विनंती करून त्यांना बाहेर आणल्यानंतर मोठा एल्गार महाराष्ट्रामध्ये ओबीसी झाला आणि असं असताना त्यांची मदत महायुतीचं सरकार आणण्याला फार मोठी मदत झालेली आहे। आणि असं असताना त्यांना मंत्रिमंडळातून डावललं गेल्यामुळं महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा नाराज झालेला आहे। आणि त्या बाबतीतसुद्धा आम्ही चर्चा करू की पुढं आता जर असं एकेका ओबीसी नेत्याला खड्यासारखं जर बाहेर काढायला सुरुवात झाली तर मग ओबीसीने महाराष्ट्रात करायचं काय, काहीतरी केलं पाहिजे ना। आम्ही असं बघायची भूमिका घेत बसणार नाही आहे। त्यामुळं जो काय निर्णय घ्यायचा तो आमच्या बैठकीत आज आम्ही करू आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता आम्ही भुजबळ साहेबांची आम्ही भेट घेणार आहोत। आमचे जे काही आमच्या भावना आहेत आम्ही त्यांच्यापुढे हे करू, त्यांचे आम्ही हे करून घेऊ की पुढची भूमिका नक्की काय करायची, ही सगळ्यांनी मिळून एकत्रित चर्चा करून पुढची भूमिका जी आहे ती या ठिकाणी संध्याकाळी आम्ही नक्कीच घेऊ अशी मला अपेक्षा आहे। आणि सरकार नक्कीच ओबीसीच्या ज्या मागण्यात, कारण या भाजप हा आता महत्त्वाचा घटक आहे, 132 त्यांचे आमदार आलेले आहेत। देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात की त्यांचा DNAच ओबीसी आहे, भाजपचा DNA ओबीसी आहे। आता हा DNA आता कसा ओबीसीचं आरक्षण संरक्षण करतो आहे, कसं ह्या राजकीय आरक्षण गेलेलं जे आहे ते भाटिया कमिशनचा जो अहवाल जो आहे तो आता आम्ही फेटाळला पाहिजे अशी आमची मागणी आजच्या बैठकीची, की तो पूर्ण रिपोर्ट जो आहे तो ओबीसीच्या विरोधातला रिपोर्ट आहे आणि त्याच्या आधारावर जरी निवडणूक घेणार असेल तर त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षणाचं सत्यानं झाल्याशिवाय राहणार नाही आहे। ह्या सगळ्या प्रश्नावरती आता देवेंद्र फडणवीस साहेबांचीसुद्धा महत्त्वाची असणार आहे। आमची आपल्या माध्यमातून विनंती राहणार आहे की कुठल्याही जरांगेंच्या कुठल्याही आता आमिषाला किंवा दबावाला बळी न पडता ओबीसीच्या हक्काचं आरक्षण आम्ही काय वेगळं मागत नाही आहे, आम्ही मराठ्यांना देऊ नका असंही आमचं म्हणणं नाही, पण आमच्या आरक्षणात धक्का न लागता मराठ्यांना वेगळं आरक्षणचा जो कायदा पास केला आहे त्याच्या अंमलबजावणी त्यांनी करावी, आमचं काही म्हणणं नाही। लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा सुद्धा झाल्या आणि राज्यभरामध्ये जातीय समीकरणं आपण वेगवेगळे पाहिले। मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष सुद्धा त्या काळामध्ये पेटलेला होता आणि ओबीसीची एक राजकीय चळवळ राज्यामध्ये उभी राहिली।
आत्ता तुम्ही ही बैठक घेता आहात, या सरकारकडनं नेमका काय अपेक्षा आहेत? तुमच्या म्हणण्यासारख्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण होतील का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा एक चेहरा म्हणून राज्यभरामध्ये वावरत होते, अनेक सभा झाल्या आणि त्यांना मंत्रिमंडळात स्थान न देणं, या संदर्भात आजची भूमिका त्यांच्या भेटीनंतरची तुमची काय असणार आहे? नाही, बघा असं आहे की भुजबळ साहेब सत्तेत असतील किंवा नसतील, ते आमचे नेते आहेत. त्यांनी आयुष्यभर संघर्ष केलेला आहे, वयाच्या उतारवयामध्ये आहेत आणि ह्या वयामध्ये आम्ही त्यांना एकटे पडू देणार नाही. काय शेवटी चळवळ ही चळवळ आहे. काय माधव फॉर्म्युला आता पण राबवला नाही, पण इथून पुढे नक्कीच राबवू. जर तशी वेळ आली तर आम्ही तो राबवू आणि सगळे ओबीसी, भटकेविमुक्त, दलित हे सगळे एकत्र करून पुन्हा एकदा सामाजिक न्यायाचा संघर्ष जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आम्ही कधी उभा करू शकतो आहे. त्यासाठी भुजबळ साहेबांची साथ आम्हालाही हवी आहे आणि आम्हीही सगळे भुजबळ साहेबांच्या सोबत आहोत. त्यामुळं तसा काय प्रश्न जास्त काय फरक पडणार नाही. फक्त आमचं एवढंच आहे की सत्तेमध्ये राहून जो संघर्ष तो करत होतात, आता आमच्या बाजून सत्य संघर्ष कोण करणार हा आमच्यापुढे आता पडलेला प्रश्न आहे. ओबीसीच्या प्रश्नावरून छगन भुजबळ यांनी उघड भूमिका घेतलेली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात ते वारंवार भूमिका मांडत होते आणि आता जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, सध्या ते मंत्रिमंडळामध्ये नाही आहेत, त्यामुळे ओबीसीतल्या सगळे नेत्यांशी, घटक पक्ष जे काही लोक समाज आहेत त्यांच्याशी बोलतायत, त्यांच्याशी बोलून मी निर्णय घेईन अशी भूमिका ते मांडतायत. मात्र या सगळ्या तुमच्या नेत्यांना, ओबीसीच्या सगळ्या प्रमुख लोकांना काय नेमकं वाटतंय? भुजबळांनी नेमकं काय करावं? तिथेच राहून ही लढाई लढावी की वेगळी भूमिका घ्यावी? त्याच्याच विषयी आज आमची चर्चा आहे की नक्की काय भूमिका घ्यायला पाहिजे, की आपण त्यामुळं ओबीसींच्या हक्काचं, आरक्षणाचं संरक्षण जे आहे तेही झालं केलं पाहिजे. ओबीसींच्या समस्या आहेत, दलितांच्या आहेत, मुस्लिम समाजाच्या आहेत, आदिवासी समाज, बाकी सगळे छोटे छोटे समाज घटक हे भुजबळ साहेबांना आमच्या सगळ्या नेत्यांकडे पाहत आहे की इथून पुढची भूमिका जी आहे ती योग्य ती भूमिका घेऊन या सगळ्यांचं आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते झालं पाहिजे. दलितांचं सुद्धा प्रमोशन, आरक्षणामधलं प्रमोशनमधलं आरक्षण गेलेलं आहे. मुस्लिमांचं आरक्षण 5% आरक्षण हायकोर्टने निर्णय देऊन सुद्धा गेले अनेक वर्ष हे त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे. आदिवासींचा पेसा कायदा आहे, त्याच्या मागण्या आहेत, त्याच्यावर सुद्धा आज आम्ही चर्चा करणार आहोत. ह्या सगळ्या मागण्या घेऊन आज आम्ही भुजबळ साहेबांची आम्ही चर्चा करू, पण सरकारशी आम्ही चर्चा करू आणि भुजबळ साहेबांच्या पाठीमागं आम्ही एक संघपणे सगळे ओबीसी नेते आहे ते या ठिकाणी उभा राहणार आहेत. फक्त आमचा प्रश्न एवढाच आहे की आता मंत्रिमंडळामध्ये आमची बाजू घेऊन कोण लढणार हा आमच्यापुढं आता यक्ष प्रश्न आहे. त्याचं सोल्युशन आम्हाला कसं मिळते आम्हाला माहीत नाही आहे. आज आम्ही संध्याकाळी भुजबळ साहेबांची आम्ही चर्चा करू, त्याच्यानंतर आम्ही हे करू. तुम्ही म्हणालात की छगन भुजबळ मंत्रिमंडळात नाही आहेत म्हणून ओबीसींची बाजू नेमकी कोण मांडणार, सरकारदरबारी तुमचे प्रश्न कोण मांडणार? मात्र जरी छगन भुजबळ मंत्रिमंडळामध्ये नसले तरी अनेक ओबीसी नेते मंत्री झालेले आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा व्यक्त करता तुम्ही? किती तुमच्या समाजाचे लोक मंत्री झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं काय मागणी करणार? हे पहा, माध्यमांच्या मध्ये आपण पाहिलं आहे की ओबीसी समाजाचे पहिल्यांदाच 17 मंत्री झालेले आहेत. म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये हे मराठ्यांचं सरकार म्हणायचं आणि मराठा समाजाचे मंत्री जास्त असायचे आणि एखाद दुसरा तिसरा असायचा ओबीसी मंत्री. पण आता हे सरकार पहिल्यांदा असं आहे की त्यात 17 मंत्री केलेले आहेत. मी देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादांचं मी आभार मानेन की पहिल्यांदा एवढ्या ओबीसीच्या आमदारांना त्यांनी संधी दिली, मंत्री झालेले आहेत. परंतु हे मंत्री जे आहेत हे जरी मंत्री असले तरी चळवळीतला नेता जो आहे, चळवळीतला नेता त्यात कोणी नाही आहे. भुजबळ साहेब हे चळवळीतले नेते आहेत, म्हणून सत्ता गेली किंवा नाही गेली शेवटी ओबीसीची बाजू लावून धरायची लायची. त्यामुळे हे 17 मंत्री असले म्हणजे आता सगळा गाव आमचा मामाचा आहे तिथं, पण एक तरी कामाचा पाहिजे ना तिथं. काय राज्यातली जातीय समीकरणं लक्षात घेता महायुतीनं हा निर्णय घेतला असं वाटतंय, किंवा येणाऱ्या निवडणुकांची जी काही सध्याची स्थिती आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, महानगरपालिकांच्या निवडणुका असतील, त्यावेळी या सगळ्याचा फायदा महायुतीला होईल? नाही, मी आपल्या माध्यमातून आमचे जे 17 मंत्री आहेत त्यांना मी एक आमच्या सगळ्यांच्या वतीने मागणं करेन किंवा पहिल्या कॅबिनेटमध्ये, आता त्यांची खातं वाटेप झालेलं आहे, आता कॅबिनेट होईल, त्या कॅबिनेटमध्ये ओबीसीचा अस्तित्वाचा प्रश्न जो आहे तो म्हणजे जातनिहाय जनगणना जो आहे तो जातनिहाय जनगणनेचा प्रश्न जो आहे तो पहिल्या कॅबिनेटमध्ये त्यांनी मंजूर करून घ्यावा. जर त्यांनी घेतला तर ते काहीतरी कामाचे असं आम्हाला वाटेल. काय नाहीतर काय अनेक मंत्री आले गेले. काय भुजबळांच्या माध्यमातून ही ओबीसी चळवळ पुढे तशीच सुरू राहणार आणि त्यांच्या पाठीमागे ओबीसी समाज पूर्ण आहे. 100% भुजबळ साहेब सत्तेत असतील किंवा नसतील, आमची चळवळ जी आहे ती भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये ही चळवळ महाराष्ट्रामध्ये अशीच चालू राहणार आहे.
की प्रकाशना शेंडगे आपल्यासोबत होते आणि सगळे ओबीसी नेते जे आहेत ते आता बैठकीला पोहोचलेले आहेत। या बैठकीतले आजचे प्रश्न जर आपण पाहिले तर सगळ्यात महत्त्वाचं ओबीसीचे जे राज्यातले ज्वलंत प्रश्न आहेत ते प्रामुख्याने घेण्यात आलेले आहेत। दुसरं, चळवळीतला नेता म्हणून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणं आवश्यक होतं अशी या सगळ्या नेत्यांची धारणा होती, मात्र ती मिळालेली नाहीये। मात्र मंत्रिमंडळामध्ये असणारे 17 ओबीसी चेहरे जे आहेत त्यांनी आमच्या मागण्या लावून धराव्यात, आमचे चळवळीचे जे प्रश्न आहेत ते पहिल्या कॅबिनेटमध्ये जे आहे ते पूर्ण करून घ्यावेत अशाची भूमिका जी आहे ती या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून व्यक्त केली जाते। त्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या सगळ्या निर्णयामध्ये ओबीसीचे प्रश्न सुटतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवण सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।